लड़ाई लकड़ी से नहीं होती, उसके लिए बम लगता है। और कुश्ती भी सस्ती नहीं होती, उसके लिए हस्ती का फल लगता है। और उछलना हो तो उसके लिए जम लगता है, उछलना हो तो उसके लिए जम लगता है। और शायरी करने के लिए सीने में लंबा दम लगता है, सीने में लंबा दम लगता है। इसलिए कहना चाहूंगी, हो मैं शायर हूँ मर्दाना। आता आमचा चाला तुम्हाला आवडला नाही का माझे माय बाप? आम्ही का चाचाची गाणं म्हणतो का? नाही मी दरानं दरते, नाही तर महादेवा जातो का? डोंगरा डोंगरा पाणी आपलंच चांगलं, लोकांचं खराब, बस एवढी सवय आहे. म्हणून म्हणायचं आहे, अरे मैं शायर हूँ मर्दाना, मेरा है ये नीला निशाना. मैं शायर हूँ मर्दाना, मेरा है ये नीला निशाना. बोलो तेरा क्या कहना, बोलो तेरा क्या कहना, बोलो तेरा क्या कहना, त्यांच्या बंडीचं चाक घसरलं होतं. तर ह्या कैकईने त्या बंडीच्या चाकाच्या बोटाचं बोट टाकून ते चाक असं फिरत फिरत गेलं होतं. बोट टाकून तिने चाक चालवलं होतं आणि ते राजा दशरथ युद्ध जिंकले होते आणि त्यांना तिला आपली पत्नी म्हणून स्वीकार केले. कोणाला? कैकईला. कैकईला पत्नी म्हणून स्वीकार केलं. तर कैकईची आठ होती म्हणे, राजा दशरथ माझी म्हणे तुम्हाला एक तुम्ही वचन द्या, मला तुम्ही एक वचन द्या म्हणे. तर राजा दशरथ ठीक झाले, वचन द्यायला तयार झाले. परंतु म्हणे ते मी जेव्हा पूर्तता करेन, जेव्हा ओळखीचे राहू द्या आपले माणसं आहेत, आमचे माणसं आहेत ते, हा ते आमचे माणसं. तर म्हणायचं आहे त्या कैकाने म्हटलं मी तुम्ही मला वचन द्या दशरथ राजाला. दशरथ राजाने वचन दिलं माझे मायबाप हो. आणि त्या वचनामध्ये माता कैकेयी म्हणाली म्हणे मी तुम्ही मला वचन द्या, पण मी त्याची पूर्तता जेव्हाच करेन जेव्हा मला त्याची गरज भासेल, जेव्हा मला त्याची गरज भासेल. परंतु काय झालं, जेव्हा राजा दशरथजीने श्री रामचंद्र प्रभूला राजगादीवर जेव्हा बसवण्याचा निर्णय घेतला, राजगादीवर जेव्हा बसवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा कैकेयीची दासी कोण? मंथरा. कैकेयीची दासी मंथरा. त्या मंथराने कैकेयीचे कान भरले म्हणे पा हा म्हणे रामचंद्र प्रभू का राजगादीवर बसवणं, तुझा मुलगा का खाली राहील का म्हणे? भरत तुझा मुलगा खाली राहील का म्हणे? तर तिचे कान भरले. तेव्हा त्या माता तेव्हा कैकेयीने राजा दशरथांना म्हटले म्हणे तुम्ही म्हणे रामाला 14 वर्षाचा वनवास करा, 14 वर्षाचा वनवास करा. तेव्हा राजा दशरथाला तिचं वचन मानावं लागलं, कारण त्याने वचन दिलेलं होतं. आणि का बरं? कारण भरत हा राजगादीवर बसला पाहिजे म्हणून, भरत हा राजगादीवर बसला पाहिजे म्हणून त्या रामाला 14 वर्षाचा वनवास रामचंद्र प्रभू
वंश चालवायचा होता. म्हणजे त्यांना त्याच्या आई वडिलाचं नाव म्हणजे राजा दशरथाचं नाव कुळाचं नाव बदनाम करायचं नव्हतं आणि म्हणून ते 14 वर्षाचा वनवास त्यांनी स्वीकार केला. शाहीर साहेब 14 वर्षात आहे की ते तुम्ही म्हणता त्यांची गलती कोणती आहे? गलती त्यांची कोणतीच नाही आहे. त्यांची गलती कोणतीच नाही आहे. आणि एवढं समजा एकाकडून पाहिलं तर गलती आहे कारण त्यांनी ती गलती मान्य केली 14 वर्षाच्या वनवासाची. 14 वर्षाची वनवासाची आज्ञा पाळण्याची त्यांनी गलती मान्य केली परंतु आज्ञा पाळली त्यांनी आपल्या वडिलांची. 14 वर्षाची आज्ञा म्हणजे वनवास जाण्यासाठीच आपल्या वडिलांची आज्ञा पाळली आणि हा मोठा त्यांचं एक चुकी झाली की त्यांनी आपल्या वडिलांची आज्ञा पाळली. त्यांनी आपल्या वडिलांची आज्ञा पाळली ही चूक त्यांची झाली. शाहीर साहेब हे माझ्यापरी तुमच्या प्रश्नाचं उत्तर, माझ्यापरी तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आणि म्हणून मला समोर काय म्हणायचं आहे माझ्याही प्रश्नामध्ये माझ्या गाण्यामध्ये माझा प्रश्न आहे तो तुम्हाला लक्ष देऊन ऐकायचा आहे. यायचे शब्द समजा आपण तुम्हाला एकेरी शब्दाने बोलवलं त्यांना मोठा गुस्सा येते आणि आम्हाला जर कोणी किती काही म्हणा आम्हाला घुसमाळा नाही अशा वेळी स्टेज होईल भाऊ. गाणे आहेत त्या गाण्यामध्ये तू मी राहू शकते असं काय नाराज पण शाहीर साहेब म्हणते तू म्हणलीस तू काय माझी आजी होयस का कारण मी वयानं मोठा. शाहीर साहेब भलाही माझ्या गाण्यामध्ये ते शब्द असतील कारण तुम्ही वयानं मोठे आहे बाकीचे काही लोक छोटे आहेत आमच्यापेक्षा वयानं त्यांच्यासमोर आम्हाला दुय्यमी करायला लागतात तिथे आम्हाला ते शब्द यूज करावे लागतात. शाहीर साहेब ते गाणं बनलेलं आहे तर त्याचा मतलब असा नाही की मी तुमची आजी हो म्हणून हो ते गाण्यात शब्द झाले पण असं माझ्या शब्दात जर काही गलतपणा निघत असेल तर तुम्ही मला म्हणा हो का तुम्हाला तू म्हणतेस का तुम्हाला हे वाईट शब्दाने बोलून राहिलीस तर या शब्दाला भांडायला तुम्ही मान्य करेन पण तुम्ही गाण्यातल्या शब्दाला भांडणार तर नाही मत आपल्याच्यानं. हो गाणं कोणी कसंही म्हणू शकते आणि म्हणून मला म्हणायचं आहे की विषय सोडून ऊर कधीच सोडत नसते विषय सोडून ऊर कधीच सोडत नसते आणि गर्वाची भाषा ही सुरमा कधीच करत नसते गर्वाची भाषा ही सुरमा कधीच करत नसते. जे माझ्या नादाला लागतात ना तुम्ही नाही तुम्ही लागतच नाही म्हणा हो तुम्ही चांगली शायरी करता म्हणून म्हणायचं आहे पण जे माझ्या नादाला लागतात ना त्यांना ही सुरमा कधीच सोडत नसते कधीच सोडत नसते का कारण या समाजाला योग्य दिशा देण्याची गरज आहे या समाजाला योग्य दिशा देण्याची गरज आहे आणि ती योग्यता आमच्यात येण्याची गरज आहे ती योग्यता आमच्यात येण्याची गरज आहे आणि शाहिरीचा नंगा नाच करण्यापेक्षा
हे काय शाहिरी काय आहे हे लोकांना पटवून देण्याची गरज आहे, लोकांना पटवून देण्याची गरज आहे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे यांच्याकडून या गीतावरती 100 रुपयाचा प्रमाण आलेला आहे. मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप आभारी आहे. म्हणायचं आहे की बाप को पता पूछने गया पंडा से जो माणूस त्याला मौलाना भेटला असता तो पंडा भेटला असता तो मोठ्याले हा तो पोरगा कोणता ते माय कोणती आणि तो बाप कोणता. आणि म्हणून मला म्हणायचं आहे की अच्छी बातें शेअर करना गुणवान का कहा जाता है, अच्छी बातें शेअर करना गुणवान का कहा जाता है और गंदे नाली में नहीं शुद्ध सागर में महिलाओं के साथ सोच समझ कर बोला जाता है. आता हे नाही बोललो तुम्ही मला शिव्या दिला मी म्हणतही नाही कारण तुम्ही देतच नाही तुम्ही म्हणून राहिल्याची मला काय गरज नाही म्हणायची. जो देईल त्याला म्हणेन तुम्ही शिव्या देत नाही तुमची शायरी नाही त्या पद्धतीशी. आणि म्हणून मला म्हणायचं आहे की अच्छी बातें शेअर करना गुणवान का कहा जाता है और गंदे नाली में नहीं शुद्ध सागर में नहाया जाता है. महिलाओं के साथ सोच समझ कर बोला जाता है. ये लक्षण नहीं गुणवान का उसे बुद्धिमान में तोला जाता है, उसे बुद्धिमान में तोला जाता है. म्हणून म्हणायचं आहे कहते हैं कोई कबाब में हड्डी होना नहीं चाहिए, कहते हैं कोई कबाब में हड्डी होनी नहीं चाहिए, नहीं खाना खाने के बाद शराब पीनी नहीं चाहिए. विनती है आप सभी से मेरी यहाँ शांति होनी चाहिए, विनती है आप सभी से मेरी यहाँ शांति होनी चाहिए. और दोनों शायरों की दुआ दमदार होनी चाहिए, दमदार होनी चाहिए, दमदार होनी चाहिए. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे का समोर
रे